चलो नेक्स्ट एक सिंगल टाईपचा प्रॉब्लेम, लास्ट टाईपचा प्रॉब्लेम. याच्यात काय विचारलं तर फाइंड आयजेन व्हॅल्यू, आयजेन वेक्टर and diagonalize the matrix. म्हणजे कॅपिटल डी फाईन करायचे. त्या प्रॉब्लेममध्ये काय काय करायचे बघा. फर्स्ट स्टेप लिहून देतो मी. फर्स्ट स्टेप आयजेन व्हॅल्यू फाईन करायचे लॅम्बडा. ओके. सेकंड स्टेप ह्या लॅम्बडाचा यूज करून आयजेन व्हेक्टर्स फाईंड करायचे. थर्ड स्टेप काय आहे, 1 मिनिट. थर्ड स्टेप आयजेन व्हेक्टरचा यूज करून एक मॅट्रिक्स तयार करायचे आहे. मॅट्रिक्स बाय आयजेन व्हेक्टर्स. आयजेन व्हेक्टर्स जे येतील त्याचा यूज करून एक मॅट्रिक्स तयार करायचे आहे. ओके. त्याला आपण पी मॅट्रिक्स म्हणणार आहे. व्हॉट पी. नंतर चेक करायचे आहे तुम्हाला की डिटर्मिनंट ऑफ पी काय. डिटर्मिनंट ऑफ पी काय, हा जर नॉट इक्वल टू 0 असेल, सपोज हा नॉट इक्वल टू 0 असेल डिटर्मिनंट, तर लिनियरली इंडिपेंडंट असतो तो. लिनियरली इंडिपेंडंट असतं. अँड याचा अर्थ असा होतो की गिवन मॅट्रिक्स जो होता, जो दिलेला मॅट्रिक्स ज्याच्या आयजेन व्हॅल्यूने ते फाईन केलं मी, तो मॅट्रिक्स डायगोनलाइज होऊ शकतो. आणि मग आपल्याला त्याला डायगोनलाइज करायचे आहे. म्हणजे त्याच्यासाठी कंडिशन आहे डी इज इक्वल टू पी इनव्हर्स ए इंटू पी. हे फायनली फाईन करायचे आहे आणि ते आपलं फायनल आन्सर असेल. आधी हा क्वेश्चन 8 मार्क्ससाठी यायचा. तुमच्या बॅलला तुमच्या 40-60 पॅटर्न नंतर हा क्वेश्चन 6 मार्क्ससाठी येतो. किती मार्क्ससाठी? 6. एक प्रॉब्लेम मी सॉल्व करून दाखवतो. खूप मोठे प्रॉब्लेम येते. सो बघा, स्टेप 1 आधी तो प्रॉब्लेम कोणता दिला आहे मी सांगतो. तो आपल्याकडे मी 3 प्रॉब्लेम यायचे. इथं 3 प्रॉब्लेम सॉल्व केले, त्याच्यातून मी एक सॉल्व करतो आहे. 2 नंबरचा प्रॉब्लेम मी सॉल्व करतो. फर्स्ट नंबर तुम्ही बघून घ्या. आणि थर्ड नंबरचा प्रॉब्लेम विचारला गेला आहे 2दा. तो येतो सहसा, तो मग तुम्ही बघून घ्या. तो याच्यापेक्षा लहान आहे, 2x2च्या मॅट्रिक्सचा आहे. मी एक्झाम्पलमध्ये आता जेव्हा सॉल्व करणार आहे मग तुम्हाला दाखवेल त्यावेळेस 3x3च्या मॅट्रिक्स सॉल्व करून दाखवा. गिवन मॅट्रिक्स दिला आहे ए इज इक्वल टू व्हॉट 1 - 3 + 3 3 - 5 दिस इज 3 6 - 6 4 असा हा मॅट्रिक्स दिला आहे. फर्स्ट थिंग आयजेन व्हॅल्यू काढायचे आहे, म्हणजे मला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाईन करावं लागेल. हे फाईन करण्यासाठी काय ह्याच्या डिटर्मिनंट याच्यामधून -λ करेल मी आणि त्याच्या डिटर्मिनंट घेईल. मी डायरेक्ट लिहितो आता. 1 - λ होईल याच्यामधून. बघा a - λ ही व्हॅल्यू प्रत्येक बद्दल मायनस होईल, पण बाकी ठिकाणी 0 असतात. सो 1 - λ हा एलिमेंट ॲज इट इज. 3 ॲज इट इज. -5 - λ 3 ॲज इट इज. 6 - 6 4 - λ इज इक्वल टू 0. दिस इज कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. ओके. त्याला इक्वेट 0 केला आणि हे सॉल्व करेल, मला पॉलिनॉमियल मिळेल. मला काय मिळेल? पॉलिनॉमियल मिळेल. कसं मिळेल तर बघा, फर्स्ट एलिमेंट λ -1 काय λ -1 दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस. साधा सिम्पल MSCचे स्टुडंट तुम्ही ते परत नाही करून दाखवणे. याला याच्याने मल्टिप्लाय करायचे, मायनस करून याच्याने मल्टिप्लाय करायचे. ओके. सो याचे ॲन्सर काय येईल डायरेक्टली तुम्ही लागले थोडंसं हिंट पण बघा. हे पूर्ण याला मल्टिप्लाय होईल त्यावेळेस 5 × 4 होईल -20 -5 × -λ + λ -5 × 4 सॉरी -λ × 4 -4λ मायनस दिस इज प्लस दिस इज λ². नंतर याला इंटू परत हे मल्टिप्लाय.
सॉरी हां 5 लॅम्बडा असेल, हा इंटू हा 5 लॅम्बडा असेल. ओके. नेक्स्ट स्टेप 3. हा मायनस होता, हा मायनस आहे, सो इथं प्लस होऊन जाईल. ओके. दिस इंटू दिस, दिस इंटू दिस, 12 मायनस 3 लॅम्बडा मायनस येईल 18 6 नंतर प्लस 3, हां दिस इंटू दिस मायनस 18 फर्स्ट टर्म वॉट मायनस 18. आता हे इंटू हे 5 इंटू 6 मायनस 30 कारण हा मायनस येतं. ओके मायनस 6 लॅम्बडा. शक्य नाही एका पूर्ण प्रॉब्लेम एका सिंगल टाईम पूर्ण बोर्डवर लिहिणं शक्य नाही. आता याला सॉल्व केल्यानंतर मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो आहे. याला सॉल्व केल्यानंतर बघा परत याच्याशी मल्टिप्लिकेशन होईल, मग लॅम्बडाच्या वेगळे टर्म लॅम्बडा स्क्वेअर वेगळा लॅम्बडा क्यूब वेगळा आणि मग सर्व टोटल करून जे इक्वेशन येणार आहे मी ते डायरेक्ट लिहितो इथं. हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर ते येतं लॅम्बडा क्यूब मायनस 12 लॅम्बडा मायनस 16 इज इक्वल टू 0. काय आलं ते लॅम्बडा क्यूब मायनस 12 लॅम्बडा मायनस 16 इज इक्वल टू 0. हे डायरेक्ट इक्वेशन. दिस इज कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. ओके. केले मिल्टन थेरममध्ये काय करायचं आपण इथं ए पुट करून याला प्रूव्ह करायचं. आता इथं लॅम्बडाच्या व्हॅल्यू फाईन करायच्या. लॅम्बडाच्या व्हॅल्यू फाईन करायच्या म्हणजे काय मला याचे रूट फाईन करायचे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याच्यासाठी आपण रूट फाईन करायचो. आता क्युबिकसाठी कसं फाईन करता लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम ज्या तुम्हाला क्युबिकसाठी रूट फाईन करावं लागतील. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा लक्षात असेल तुम्हाला क्वाड्रॅटिक जे राहिला 2 स्क्वेअर 5 प्लस 2 लॅम्बडा प्लस 6 इज इक्वल टू 0. आपण काय करायचं अशा दोन व्हॅल्यू फाईन करायचं ज्याचे मल्टिप्लिकेशन 6 येईल आणि ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन 2 येईल असं फाईन करायचं. ऑर डायरेक्टली फॉर्म्युला बघितला तर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन टॉयस ए हा फॉर्म्युला यूज करायचा आणि लॅम्बडाच्या व्हॅल्यू फाईन करून घ्यायच्या. ओके लॅम्बडाच्या व्हॅल्यू आपण फाईन करून घ्यायचे. बट इथं काय क्युबिक इक्वेशन आहे. मग क्युबिक इक्वेशनसाठी काय करायचं तर फर्स्ट लॅम्बडाची अशी व्हॅल्यू फाईन करा की इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. फर्स्ट काय लॅम्बडाची अशी व्हॅल्यू फाईन करा की हे इक्वेशन सॅटिस्फाय म्हणजे काय ती व्हॅल्यू या इकडं लॅम्बडाच्या जागेवर पुट केली तर या साईडला पण म्हणजे LHSला पण 0 आन्सर यायला पाहिजे. वॉट 0 आन्सर यायला पाहिजे LHSला. सो फर्स्ट मी काय करतो लॅम्बडा इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट करा. लॅम्बडाची व्हॅल्यू मी 0 पुट केली, हा 0 झाला हा 0 झाला मायनस 16 राहील. आन्सर 0 तर का नाही म्हणजे ही व्हॅल्यू नाही. मग मी काय करेल -1 पुट करेल. -1 जे पुट केला तर -1चा क्यूब -1 हा -1 प्लस 12 हा 16 इज इक्वल टू काय येतं आहे नाही येते 0 आन्सर नाही येते. सो -1 पण नाही. मी काय करतो आता +1 पुट करतो. +1 जे पुट केला तर हा 1 हा -12 हा 16 बरोबर आलं काय. आन्सर येतं आहे का 0 आन्सर 0 नाही ते म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू +1 पण आहे. मी 2 पुट करतो. 2 जो पुट केला तर बघा 2चा क्यूब 8 मायनस 12 इंटू 2 24 मायनस 16. आता ह्याच्यात काय झालं येतोय का 0 नाही येते. सो दिस इज नॉट पॉसिबल. नंतर -2 बघा 0 पासून स्टार्ट केलं मी 0 घेतला -1 घेतला 1 घेतला सर्व चेक करायचे 2 चेक करून घेतला. आता -2 चेक करतो. -2चा क्यूब -8. ओके इथं जर ऑड असेल तर मायनस साईन येतं हां क्यूब करताना म्हणजे पॉवर घेताना. दिस इज -2 घेतला आहे 12 इंटू -2 24 पण तो प्लस होईल आणि हा -16. लुक ॲट दिस 24 इज इक्वल टू 0 सॅटिस्फाईड झाला. सो फर्स्ट रूट आला आपला लॅम्बडा इज इक्वल टू -2. आता हे झाल्यानंतर काय करायचं लॅम्बडा इज इक्वल टू -2 आला म्हणजे फर्स्ट रूट आहे लॅम्बडा +2 म्हणजे +2 म्हणजे फर्स्ट हे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचे. बघा लॅम्बडा इज इक्वल टू -2 आहे इथं मी लिहिताना +2 लिहिला. आठवण ठेवायचा. समजा इथं +1 आला असता रूट तर मी इथं असं लिहिलं असतं. याचा अर्थ काय होतं आहे याचा अर्थ असा होतो आहे हा 1 जाऊन तिकडं प्लस होईल.
ओके. सो पण आपला रूट का आला आहे, -2 आलेला आहे, म्हणजे मी लॅम्बडा प्लस 1 हा पहिला ब्रॅकेट घेईल. याला इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 2 हा पहिला ब्रॅकेट घेईल. याला इज इक्वल टू 0 पुट करा आणि आन्सर काय आला, लॅम्बडा इज इक्वल टू -2 येईल. साईन बघा फक्त काय केलं आहे मी. ओके. सो मी त्याला असं घेतलं, हा फर्स्ट ब्रॅकेट. मग सेकंड ब्रॅकेट काय येईल, तर सेकंड ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी एक प्रोसेस आहे. ती कशी आहे ते बघा. आता एक अशी लाईन ड्रॉ करा, व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ केल्यानंतर जो तुमचा रूट आहे तो इथं लिहून घ्या -2. जो तुमचा रूट आहे तो तिथं लिहून घ्या -2. आता हे इक्वेशन बघा, याचे जे कोएफिशियंट आहेत ते इथं लिहून घ्या. लॅम्बडा क्यूबचा कोएफिशियंट 1, लॅम्बडाचा कोएफिशियंट -12, 6. ओके, लॅम्बडाच्या कोएफिशियंट सॉरी हे इक्वेशन बघा. लॅम्बडा क्यूब नंतर लॅम्बडा स्क्वेअर यायला पाहिजे, पण तो मिसिंग येतं, डायरेक्ट लॅम्बडा आहे. सो लॅम्बडा स्क्वेअरचा कोएफिशियंट 0. ओके. मग डायरेक्ट लॅम्बडाची टर्म आहे, सो हा -12. नंतर 16, सो हा -16. मायनस मायनस आहे, जसं तसं लिहून घेतलं, काही नाही केलं. आता काय करेल मी, 1 ॲज इट इज इथं ही जी पहिली व्हॅल्यू डायरेक्ट इथं घेणार. दिस इंटू दिस, दोघांचं मल्टिप्लिकेशन, ती व्हॅल्यू इथं ठेवा. 2 × 1 2, मायनस साईन आहे, सो मायनस इथून जाईल. ओके. आता दोघांचे ॲडिशन करा ॲज इट इज. आता दिस इंटू दिस, मायनस मायनस प्लस, 2 × 2 4. ओके. आता दोघांचे ॲडिशन करा. काय करणार, दोघांचे ॲडिशन करणार, काय येईल तो -8. दिस इंटू दिस, 8 × 2 16, मायनस मायनस प्लस, प्लस 16. दोघांचे ॲडिशन करा, ॲन्सर आलं 0. ही जी व्हॅल्यू आली हे इथे येईल. सो 1 इज द लॅम्बडा स्क्वेअरच्या कोएफिशियंट. फर्स्ट इज हा जो 1 आहे लॅम्बडा कोएफिशियंट, लॅम्बडा स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. ओके. सेकंड टर्म -2 म्हणजे -2 लॅम्बडा. थर्ड टर्म -8 म्हणजे -8 इज इक्वल टू 0. असे दोन ब्रॅकेट आहे. ओके. या ब्रॅकेटवरून एक दिस इज इक्वल, हा बघा, दोन ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन 0 तर म्हणजे दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0, दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू -2 फर्स्ट रूट. अँड नंतर अँड वॉट, लॅम्बडा स्क्वेअर -2 लॅम्बडा -8 इज इक्वल टू 0. आता याचे रूट फाईंड करा. याचे रूट फाईंड करताना काय करतो आपण, साधी सिम्पल प्रोसेस. अशा दोन व्हॅल्यू फाईंड करा ज्यांचे मल्टिप्लिकेशन -8 एल आहे आणि ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन -12 आहे. तर त्या दोन व्हॅल्यू कोणत्या असतील, तर त्या असतील लॅम्बडा -4 लॅम्बडा -2 इज इक्वल टू 0. बघा आता सॉरी एक असं आहे बघा, -4 × 2 काय -8. ओके. -4 × 2 काय आला -8. -4 + 2 काय येईल -2. -4 + 2 -8. ओके. सो लॅम्बडाचे किती व्हॅल्यू आल्या, फर्स्ट ॲज इट इज हे, दुसरी लॅम्बडा -4 त्याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू येईल +4, लॅम्बडा त्याच्यावरून -2, म्हणजे लॅम्बडाच्या 3 व्हॅल्यूज आल्या. कोणत्या कोणत्या, -2 दिस इज अवर आयजेन व्हॅल्यू. काय आलं हे आयजेन व्हॅल्यू. आता आयजेन व्हॅल्यू नंतर आयजेन व्हेक्टर फाईंड करायचे. नेक्स्ट आता आयजेन व्हेक्टर कसे फाईंड करायचे ते बघा. आयजेन व्हेक्टरसाठी अनदर कंडिशन आहे जी थिअरीमध्ये पण झालेली आहे. आयजेन व्हेक्टरसाठी एक मॅट्रिक्स घ्यावा लागतो, तो म्हणजे कसा, A - λI असा एक मॅट्रिक्स घेतला इंटू कॅपिटल X इज इक्वल टू 0. काय केलं मी, आता याचे काम होऊन गेलं आहे, फक्त लॅम्बडा लागणार आहे आपल्याला. बघा लॅम्बडा काय आला तो लिहून घेतो इथं, -2 4. ह्या लॅम्बडा झाला. ओके. नेक्स्ट टर्म मला आयजेन व्हेक्टर फाईंड करायचे, मला हे फाईंड करावं लागेल. याच्यावरून मी काय करेल, एक्सच्या व्हॅल्यू काढेल, x1 x2 x3 अशा 3 आयजेन व्हॅल्यू येतील याच्यात. ओके. क्या 3 आयजेन व्हेक्टर्स, सॉरी 3 आयजेन व्हेक्टर्स असतील. याला कसं लिहिता बघा आता, A - λI काय, A - λI, A मधून लॅम्बडा I गेला, हा बघा 1 - λ
जे आपण स्टार्टिंगला घेतलं ते येते -3 हा 3 हा 3 -5 मायनस लॅम्बडा हा 3 6 -6 4 मायनस लॅम्बडा. याला इकडं x म्हणजे काय x1 x2 x3 3/3 मॅट्रिक्स आहे म्हणून 3 आलेत. हां, याच्यानंतर जो प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला करायच्या एक्झाममध्ये विचारला गेला तर 2/2 मॅट्रिक्स आहे, तिथं दोनच व्हॅल्यू येतात. इझी असतो, दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, डायरेक्ट व्हॅल्यू येतात. याच्यात थोडंसं तुम्हाला गेस करावं लागतं की कोणती व्हॅल्यू घ्यायची असं. नंबर ऑफ आयजन वेक्टर्स असतात, आपल्यावर डिपेंड करतं तुम्हाला कोणते आयजन वेक्टर्स घ्यायचे. तुम्हाला फक्त ते इक्वेशन सॅटिस्फाय करायचे. इज इक्वल टू काय इकडं 0, तर याला आपण लिहू 0 0 0. ओके, आता हे झालं. ओके, आता बघा लॅम्बडाची व्हॅल्यू -2 आहे, -2 आहे +4 आहे. मग एक व्हॅल्यू पुट करत जाईल आणि x1 x2 x3च्या व्हॅल्यू फाईन करेल. मी काय करेल, मी एक व्हॅल्यू पुट करेल आणि x1 x2 x3च्या व्हॅल्यू फाईन करेल मी. ओके, तो फर्स्ट लॅम्बडा इज इक्वल टू -2. इफ लॅम्बडा इज इक्वल टू -2 पुट केला तर हे कसं होईल ते बघा. 1 मायनस बघा लॅम्बडाची व्हॅल्यू -2 पुट केली, लॅम्बडा इज ऑलरेडी मायनस 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 प्लस होऊन जाईल. सर तो 3 असेल. हा -3 हा 3 ॲज इट इज हा 3. हा बघा -5 आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू -2 पुट करतोय, हा मायनस आहे तो प्लस होईल. -5 + 2 -3. नेक्स्ट दिस इज 3 6 -6. इथं काय होईल, लॅम्बडाची व्हॅल्यू -2 पुट करतो 2 2 दिस आणि हा होईल तुमचा 6. तो काय होईल 6. इकडं काय असेल x1 x2 x3. या साईडला सेम 0 0 0. ओके, आता याच्यातून इक्वेशन तयार होतील. कसं दिस 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 वॉट इक्वेशन कसे येतील बघा. 3 × x1 3x1. ओके, नेक्स्ट -3 × x2 -3x2. नेक्स्ट 3 × x3 +3x3. काय केलं बघा, दिस इंटू दिस दिस प्लस दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस इज इक्वल टू वॉट 0. फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट 3 × x1 3x1 -3 × x2 -3x2 3 × x3 +x3 सॉरी 3x3 इज इक्वल टू लास्ट इक्वेशन 6 × x1 6x1 -6 × x2 -6x2 6 × x3 + 6x3 इज इक्वल टू 3 इक्वेशन. हे तिघं इक्वेशन सॉल्व केले की तुम्हाला x1 x2 आणि x3च्या व्हॅल्यू मिळते. याला सॉल्व कसं करायचं बघा, परत सांगतो मी. जो एक्झाममध्ये जो प्रॉब्लेम येतो तो जो येतो सहसा तोच रिपीट होतो. तो कसा प्रॉब्लेम आहे 2/2 मॅट्रिक्स आहे. 1 2 3 0 असा काहीतरी मॅट्रिक्स आहे, तिला 2/2 आहे, नॉट 3/3 नाही. तर त्याच्यात काय होतात x1 आणि x2 हे इक्वेशनमध्ये फक्त x1 आणि x2 दिसतात. याच्यामध्ये पण x1 x2 याच्यामध्ये x1 x2 दोनच इक्वेशन असतील. दोघांना सॉल्व केलं इझिली होतं. आता हे 3/3 अननोन याच्यात याला सॉल्व करणं इक्वेशन बाय केलं तर कठीण जातं, पण एकदम साधं सिम्पल. वेगवेगळे आयजन व्हॅल्यू असतात. तुम्हाला जसं मनात येईल जसं ॲडजस्ट करता येईल तसे आयजन व्हॅल्यू काढून घ्यायच्या. कसं इक्वेशनला कोणती व्हॅल्यू सॅटिस्फाय करते ते फाईन करा. इक्वेशनला कोणते आयजन व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. मी कन्सिडर करून घेतो की x1 इज इक्वल टू 1. ओके, x2 इज इक्वल टू वॉट त्याला पण मी कन्सिडर करून घेतलं 1. मग x3 काय येईल, मला ॲन्सर 0 आणायचे असेल तर बघा हा 1 झाला म्हणजे हा काय होऊन जाईल तुमच्या 3. x2ची व्हॅल्यू पण 1 3 3 - 3 काय आला 0 होऊन गेला. मला पूर्ण 0 आणायचे, मग x3 काय होऊन जाईल x3 होऊन जाईल 0. ज्यावेळेस हे तिघं व्हॅल्यू मी इथं पुट करेल ही साईड का असेल 0, इक्वेशन सॅटिस्फाय होऊन जाईल. ओके, म्हणजे x1 x2 x3. सो कॅपिटल X1 काय आला, कॅपिटल X1 काय, कारण मी याला λ1 मानला आहे. फर्स्ट आयजन व्हॅल्यूसाठी कॅपिटल X1 काय येईल, तर कॅपिटल X1 येईल x1 x2 x3 म्हणजेच काय 1 1 0. दिस इज अवर फर्स्ट आयजन वेक्टर. काय हा तुमचा आयजन वेक्टर, हे आयजन वेक्टर नाही.
तुम्ही तिघांचे व्हॅल्यू फाईंड केला, मग तिघांना पुट केला हा फर्स्ट. हा कोणासाठी आहे? -2 साठी. कोणासाठी? -2 साठी. आता नेक्स्ट आयजन व्हॅल्यू जर बघितली तर परत -2 आहे, मग सेम येईल का? नाही, तसं नाही करायचं. सेम नाही घ्यायचं, थोडंसं डिफरंट करून घ्या. डिफरंट काय होईल? मग इथं लिहून घेतो मी आधी. 1 मिनिट, हे मी लिहून घेतो. ओके, इसका कोई काम नाही भी. सो बघा काय केलं मी, लॅम्बडा -2 पुट केला. फर्स्ट वेक्टर आला व्हॉट 1 1 0. आता परत मी लॅम्बडा सेकंड व्हॅल्यू काय आहे? -2 आहे. मी x2 घेईन. x2 कसा घेईल मी? तर -2 आहे, हे इक्वेशन सेम येणार आहेत, काही डिफरंट नाही. हा परत इथं -2 पुट करेल, इथं -2 सेम, काहीच फरक पडणार नाही, इक्वेशन सेम येतील. मी फक्त ह्या ज्या कन्सिडर केलेल्या व्हॅल्यू होत्या ते मी चेंज करून घेईल. मला आवडेल तसं घ्यायचं आहे, ते तुम्हाला आवडेल तसं. आता मी काय केलं, या प्रॉब्लेममध्ये घेताना मी इथं -1 घेऊन टाकला आहे. इथं जे -1 घेतला फर्स्ट, x1 = -1 घेतला, तर हा काय होईल? -3 होऊन जाईल. ओके, इथं जे मी इथं 0 घेतला आहे, मग हा काय होईल? 0 होऊन जाईल. इथं काय येईल? मग एक्सची व्हॅल्यू मला पूर्ण आन्सर 0 आणायचे, तर मला इथं काही करून 3 आणावं लागेल. म्हणजे काय होईल बघा, +3 -3 0 होऊन जाईल. म्हणजे x3ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल? मला 1 घ्यावी लागेल. सो दिस इज 1. संपली गोष्ट. कोणत्याही 2 व्हॅल्यू कन्सिडर करून घ्या, थर्ड व्हॅल्यू डायरेक्ट येऊन जाते असं. सो हा आला -1 0 आणि +1. दिस इज अवर सेकंड आयजन वेक्टर. काय आला तो? -1 0 1. तुम्ही वेगळंही घेतलं तरी चालेल ना. आता बघा, समजा तू कोणी काय करेल, -1च्या जागेवर आधी +1 घेऊन टाकेल. म्हणजे इकडे लिहितोय मी +1 फर्स्ट व्हॅल्यू घेऊन टाकली मी. कोणी असं करेल, आपल्या इकडे लिहिलं गेलं आहे तेच राहू दे. आपण कोणीतरी काय करेल, इथं 1 घेऊन टाकेल. ओके, इथं जे 1 घेतला, नंतर तो परत त्याला वाटलं की इथं 0 घ्यायला पाहिजे. 0 घेतला गेला का? 0 घेतला गेला. त्याला वाटलं इथं -1 घ्यायला पाहिजे. मग काय होईल? हा 3, हा -1 +1, हा -1, हा -1 काय होईल? +3 होऊन जाईल. तो +3. ओके, 3 + 3 6 होईल. मला इथं काही करून -6 आणायचे आहे. कारण बघा, हा 3 हा 3 6 होऊन जातोय. मला त्या 6ला डिलीट करायचे. आता -6 आणण्यासाठी इथं काय करावं लागेल मला? हा आता 3 जे मला इथं -2 घ्यावं लागेल. -2 × दिस इज 6. सॉल्व आन्सर. काय केलं मी? इथं +1 घेतले ते. सो हा थर्ड वेक्टर येईल माझ्या -2 येईल. तसंही घेतलं काहीच मॅटर करत नाही, काहीच फरक पडत नाही. तुमच्यावर डिपेंड करेल. तुम्हाला फक्त सॅटिस्फाय करायचे, यांना फक्त सॅटिस्फाय करणारे व्हॅल्यू आणायचे. आपण हे घेतलेले आहेत. नेक्स्ट हे 2 वेक्टर तर होऊन गेले. आता नेक्स्ट थर्ड बघा, लॅम्बडा = 4 साठी. याच्यात लॅम्बडा जागेवर 4 व्हॅल्यू पुट करावं लागेल. वेन लॅम्बडा = 4. मोठे मोठे प्रॉब्लेम येतात ते, आणि एकदम केअरफुली करायचे सॉल्व करताना. इकडे तिकडे व्हॅल्यू होतात. लॅम्बडा = 4 जर पुट केलं मी इथं, सो त्याचे आन्सर काय येईल? -3 फर्स्ट. लॅम्बडा जागेवर 4 पुट करतोय. हा -3 ॲज इट इज, हा 3 ॲज इट इज, हा 3 ॲज इट इज, -4 -9 येस -9, हा 3 6 -6 6 0. इकडं असेल x1 x2 x3, इकडं असेल 0 0 0. ओके, याचे 3 इक्वेशन तयार होतील. तर 3 इक्वेशन तयार होताना कसे तयार होतात? -3x1, नेक्स्ट आहे -3x2 +3x3 = 0. असेच परत 2 इक्वेशन तयार होतील, जे तुम्ही बघून घ्या नोट्समध्ये लिहिलेले आहेत नोट्समध्ये. मग मी आता काय करेल, परत x1 x2 x3ची व्हॅल्यू फाईंड करेल. कारण लॅम्बडा = 4 साठी मला थर्ड
थर्ड, अरे यार इक्वल टू आहे तर थर्ड आयजेन वेक्टर फाईंड करायचं आम्हाला. ओके, सो परत सॅटिस्फाय करण्यासाठी याच्यात व्हॅल्यू ज्या घेतल्या आहे मी डायरेक्ट लिहितो आहे. x1 इज इक्वल टू मी 1 घेतली, x2 इज इक्वल टू 1 घेतली, सो x3 इज इक्वल टू 2 येतो. x1 इज इक्वल टू 1, तो x3 इज इक्वल टू 2 येतो. ओके, सो 1 1 2 संपली गोष्ट. फक्त सॅटिस्फाय करणारी व्हॅल्यू फाईंड करायची. आत्ता इथपर्यंत झाला हाफ प्रॉब्लेम. हा काय हाफ प्रॉब्लेम झाला, अर्धा. बघा 3 आयजेन वेक्टर्स आहे. आता पुढे काय करायचं आहे, मला डायगोनलाइज करायचे आहे. डायगोनलाइजसाठी मी आधी सांगितलं की मला डी फाईंड करायचं आहे आणि डीची डेफिनेशन आहे पी इनव्हर्स ए पी. डीची डेफिनेशन आहे, दिसतंय का ते? यस दिसतंय. डीची डेफिनेशन आहे पी इनव्हर्स ए पी. म्हणजे पी म्हणजे काय, तर पी जे वेक्टर म्हणतोय, पी इज अ मॅट्रिक्स फॉर्म बाय आयजेन वेक्टर्स. दिस हे तिघं आयजेन वेक्टरचा यूज करून जो मॅट्रिक्स तयार होईल तो म्हणजे पी. ओके, सो तो काय येतो ते बघा आता. सो मॅट्रिक्स पी इज इक्वल टू फर्स्ट आयजेन वेक्टर, सेकंड दिस, कॉलमच्या कॉलम उचलून ठेवून द्या. 1 1 0, नंतर सेकंड -1 0 1, नंतर थर्ड 1 1 2 1 1 2, संपली गोष्ट. हा तुमच्या कंडिशन काय, डायगोनलाइज करण्यासाठी हे फाईन करायचे, हे डी इज इक्वल टू हे. पण हे डायगोनलाइज एखाद मॅट्रिक्स केव्हा होतो, ज्यावेळेस लिनियरली इंडिपेंडंट असेल. कोण? पी. त्यावेळेस मग पी लिनियरली इंडिपेंडंट केव्हा असतो, ज्यावेळेस त्याच्या डिटर्मिनंट नॉट इज इक्वल टू 0 असेल. त्याच्यात डिटर्मिनंट काय असेल, नॉट इक्वल टू 0 असेल. हो, सो मग डिटर्मिनंट फाईन करू याच्या आणि तो चेक करू. तो बघा, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असेल तर लिनियरली डिपेंडंट असेल आणि डायगोनलाइज होणारच नाही. प्रॉब्लेम तिथं संपतो. दॅट्स नॉट लिनियरली दिस इज लिनियरली डिपेंडंट मॅट्रिक्स असं येईल. समजा डिटर्मिनंट जे 0 आला तर पुढे डायलॉग येईल पी मॅट्रिक्स इज लिनियरली डिपेंडंट अँड हेन्स इट कॅन नॉट बी डायगोनलाइज. संपली गोष्ट. हां, बट आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो डायगोनलाइज होतो. जो एक्झाममध्ये 2दा आलेला आहे तोच रिपीट होतो सहसा. तो मॅट्रिक्स आला तर डायगोनलाइज होतो. आधी डिटर्मिनंट फाईन करू घे. डिटर्मिनंट फाईन करण्यासाठी यालाच मी डिटर्मिनंट बनवून घेतो. आपण केला म्हणजे डिटर्मिनंट. ओके, 1 ॲज इट इज इंटू दिस मायनस दिस इंटू दिस. काय होतं 0 -1. ओके, हा मायनस हा प्लस. ओके, दिस इंटू दिस 2. लास्ट टर्म दिस प्लस दिस इंटू दिस 1 झाला. हा गेला आन्सर आला 2. नॉट इक्वल टू 0 आहे, ऑब्वियसली नॉट इक्वल टू 0 आहे. सो इट इज अ लिनियरली इंडिपेंडंट मॅट्रिक्स अँड हेन्स इट कॅन बी डायगोनलाइज. हा डायगोनलाइज होऊ शकतो. नॉट इक्वल टू 0. मग मला हे फाईन करायचं आहे. आत्ता मला ते फाईन करायचे. हे सर्व संपलं, यांचा खेळ संपला. अरे ठीक आहे, राहू द्या. ओके, आता मला काय करायचं आहे, हे फाईन करायचे. बघा पी मॅट्रिक्स काय ते लिहितो मी परत एकदा. पी मॅट्रिक्स आहे 1 1 0 -1 0 1 1 1 2. हा पी मॅट्रिक्स आहे. मल्टिप्लिकेशन करण्यासाठी ए माझ्याकडे आहे, पी आहे, ए इनवर्स नाही. मला ए इनवर्स फाईन करावं लागेल. मग ए इनवर्स फाईन करण्यासाठी मला ॲडजॉइंट ऑफ ए फाईन करावा लागतो. ए इनवर्सची डेफिनेशन आहे 1 मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. असा ए इनवर्सची डेफिनेशन आहे. सॉरी, ही कसली आहे, ए इनवर्सची. इथं काय आहे, पी इनवर्स आहे. हा येईल तुमच्या पी, हा येईल तुमच्या पी. ओके, सो आता ॲडजॉइंट कसा फाईन करतो आपण. सो ॲडजॉइंट म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. या जो पी मॅट्रिक्स आहे त्याच्या कोफॅक्टर मॅट्रिक्स फाईन करा आणि त्याच्यात ट्रान्सपोज घ्या. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स मी त्याची सांगितलं होतं की कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा फाईन करतो. तर याला तर राहू दे असं इकडं, याला या साईडला लिहू. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाईन करू आपण पी मॅट्रिक्सच्या. कोफॅक्टर मॅट्रिक्स
ऑफ पी. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स फाईन करताना मी डायरेक्टली लिहितो, हां झालेलं आहे या गोष्टी एफ मध्ये झाल्या असतील. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाईन करताना काय करायचं, याच्या एलिमेंट बघा याच्या कोफॅक्टर फाईन करतोय, हा जो फर्स्ट आहे मग म्हणजे फर्स्ट जो एलिमेंट येणार आहे हा जो फर्स्ट याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या, त्याचा विचार नाही करायचा. राहिलेला एलिमेंटच्या डिटर्मिनंट इथं लिहून घ्यायचा, राहिलेला एलिमेंटच्या डिटर्मिनंट इथं लिहून घ्यायचा. हाऊ बघा ह्याच्यासाठी इथला फर्स्ट एलिमेंट फाईन करतोय मी, फर्स्ट एलिमेंटच्या रो आणि कॉलम सोडून दिला, राहिलेल्या एलिमेंटच्या डिटर्मिनंट लिहिल, तो काही 0 × 2 0 -1, तो काही -1. मला बघत चालू थोडंसं. ओके -1. मला हा एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट फाईन करायचा आहे, त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडा, ज्या गोष्टी राहिल्या ज्या एलिमेंट राहिले त्यांच्या डिटर्मिनंट फाईन करा. 1 × 2 दिस इज 2 0. ओके नेक्स्ट मला हा एलिमेंट फाईन करायचा, मग या एलिमेंटच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडा, ॲन्सर येईल 1. मला सेकंड एलिमेंट फाईन करायचा आहे फर्स्ट कॉलममधला, म्हणजे हा रो आणि हा कॉलम सोडा, राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या डिटर्मिनंट घ्या. -2 -1 -2 -1 -3 यस -3 -3. नंतर मला कोणता एलिमेंट, हा एलिमेंट फाईन करायचा, मग हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. 1 2 1 0 2. नेक्स्ट मला हा एलिमेंट फाईन करायचा, मग त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या, हे दोन घ्या 1. मला हा फाईन करायचा, मग याच्या कॉलम आणि रो सोडून घ्या, म्हणजे एवढं असेल -1. काय येईल तो -1. मला हा एलिमेंट फाईन करायचा, मग त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या, हे राहिले 1 × 1 1 -0. ओके आणि मला लास्ट फाईन करायचा, मग त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या, म्हणजे याच्या डिटर्मिनंट घ्या 1 × 0 0 -1 × 1 मायनस प्लस होईल तो, आणि हा येईल 1. ओके हा झाला कोफॅक्टर नाही, हा कोफॅक्टर मॅट्रिक्स अजून कंप्लीट नाही झाला आहे. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स हे फाईन झाल्यानंतर साईन चेंज करतात, कसले याचे साईन चेंज करून घेतात, हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट हा अपोजिट साईन करून घ्या, 0ला तर साईन नसतं, हा प्लस होईल. दिस इज अवर कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज ज्यावेळेस घेणार त्यावेळेस तुम्हाला मिळेल ॲडजॉईंट ऑफ पी. याच्या ट्रान्सपोज म्हणजे काय, त्याचे जे रो आहे ते कॉलम करून घ्या, -1 -2 1. हा सेकंड रो सेकंड कॉलम 3 2 -1 -1 0 1. हा झाला तुमचा ॲडजॉईंट ऑफ पी. काय झाला तुमचा हा ॲडजॉईंट ऑफ पी. मग पी इनवर्स फाईन करायचं आहे तर डिटर्मिनंट ऑफ पी घ्यावं लागेल आणि त्याच्याने ॲडजॉईंट ऑफ पीला डिवाइड करावं लागेल. वॉट याला बघा डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ पी. डिटर्मिनंट ऑफ पी आला होता 2, सो हा 1/2 आणि तो मॅट्रिक्स आहे -1 3 -1 -2 2 0 1 -1 1. ओके दिस इज अवर पी इनवर्स. याला राहू द्या पी इनवर्स 1. मला मग काय प्रूफ करायचे आहे, मग सॉरी मला फाईन काय करायचे आहे, मला फाईन करायचे आहे हा डी. बहुत लंबा प्रॉब्लेम आहे, लंबा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. 8 मार्क्ससाठी परवडेबल होता, 6 मार्क्ससाठी थोडंसं पण ठीक आहे. 3/3 मॅट्रिक्स येत नाही, 3/3ला जास्त वेळ लागतो. 2/2 मॅट्रिक्स एका पेजच्या आहे, समजून घ्या. 2 व्हॅल्यू आहे, आयजन व्हॅल्यू 2 आयजन वेक्टर 2 सर्व 2 येते. ओके सो वी हॅव टू फाइंड नाउ फायनल थिंग व्हॉट कॅपिटल डी दॅट्स इज इक्वल टू पी इनवर्स ए इंटू पी. पी इनवर्स काय आला 1/2 -1 3 -1 -2 2 0 1 -1 1. एक आहे हे दिलेला होता 1 -3 3 3 5 3 6 -6 4. नेक्स्ट पी मॅट्रिक्स पी आपण हा काढलेला होता 1 1 0. 1 मिनटात दिसेल तुम्हाला सर्व -1 0
1 1 1 हा आता यांचे मल्टिप्लिकेशन जो घेतोय ना प्रॉब्लेम तर कॅपिटल डी इज इक्वल टू दिस इज 1/2 ॲज इट इज. आता यांचे मल्टिप्लिकेशन परत तेच ऑल रो इंटू फर्स्ट कॉलम गिव्स फर्स्ट कॉलम, ऑल रो इंटू सेकंड कॉलम गिव्स सेकंड कॉलम, ऑल रो इंटू थर्ड कॉलम गिव्स थर्ड कॉलम. एक सॉल्व करून तर बाकीचे एलिमेंट्स लिहून घ्या आपण. एक कॉलम सॉल्व करणे बघा. ऑल रो इंटू फर्स्ट कॉलम याला नंतर बघू, पहिले हे त्यांचे मल्टिप्लिकेशन. -1 + 1 ऑब्वियसली -1 3 3 9 ओके. -1 6 -6. काय केलं मी फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट ऑफ द फर्स्ट कॉलम. नाव सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम -2 2 इंटू 3 6 0. अजून एक गोष्ट बघा, काही तुम्हाला TYला किंवा FY BSCला तुमची वेगळी प्रोसेस असेल, मॅट्रिक्स झालं ऑलरेडी, तुमची वेगळी प्रोसेस असेल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची, यू कॅन यूज. काही फरक नाही पडत ना. असं नाही की मी सांगतो तसं करा, तुम्हाला जसं आवडेल तसं, फक्त आपल्याला आन्सर यायला पाहिजे. मी असं करतो म्हणून मी तुम्हाला ते सांगतो. बाकी वेगवेगळ्या सरांचे वेगवेगळ्या प्रोसेस असतात. सो यू कॅन यूज दॅट. तुमच्या कॉलेजमध्ये जे झालं असेल ते करा. दिस रो इंटू दिस कॉलम 1 इंटू 1 1 -1 इंटू -3 सॉरी -1 इंटू +3 -3 6 ओके. असंच इकडं पण येईल, इकडं पण ऑल रो इंटू सेकंड कॉलम ऑल रो इंटू थर्ड कॉलम तो मॅट्रिक्स ॲज इट इज असेल. आणि या 2ने आपण डिवाइड करू. तुम्ही फायनल आन्सर लिहितो इथं बस एवढं. काय आता ते लहान नाही, तुम्ही ते करून घेणार. ते फायनल आन्सर येतं -2 0 0 0 -2 0 0 0 -2. हे तुमचं सॉरी 4. हे आपलं फायनल आन्सर येतं. हा तुमचा कॅपिटल डी. बट कॅपिटल डी केव्हा फाईन करायचा, ज्यावेळेस पी लिनियरली इंडिपेंडंट असायला पाहिजे. लिनियरली इंडिपेंडंट म्हणजे काय की त्याच्या डिटर्मिनंट नॉट इज इक्वल टू 0 असायला पाहिजे. एखादा प्रॉब्लेम चेंज करायचा विचार केला तर ते काय करतील 6 मार्क्ससाठी इथपर्यंत न येता ते फक्त सांगतील की वेदर द मॅट्रिक्स गिव्हन मॅट्रिक्स म्हणजे पी डायगोनलाइज नाही आहे, तो ए डायगोनलाइज आठवून ठेवा. ए डायगोनलाइज आहे का नाही आहे याच्यासाठी पी नॉट इक्वल टू 0 पाहिजे. पी नॉट इक्वल टू 0 असेल तर ए मॅट्रिक्स विल बी डायगोनलाइज, आणि त्याला डायगोनलाइज करण्यासाठी डिफाईन करण्यासाठी मग पीचा यूज करून हे डेफिनेशन करायची. ए बद्दलच आहे सर्व. सो एखादा 6 मार्क्सचा असा प्रॉब्लेम येऊ शकतो, वेदर द गिव्हन मॅट्रिक्स विल बी डायगोनलाइज ऑर नॉट. तर हे एखादा ते काय करतील असा मॅट्रिक्स देतील की तो डायगोनलाइज होणार नाही, आणि तो इथंच पी डिटर्मिन इज इक्वल टू 0 देईल. हा जर झाला तर हे गोष्ट करायची गरज नाही, तो डायगोनलाइज होतच नाही, मग डिफाईन करायची गरज नाही. सो हे चॅप्टर संपलं आहे. याच्यानंतर 2 प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही करण्या सेम आहे, ते काय एवढा डिफरंट कन्सेप्ट नाही.